साताऱ्यातल्या कराडमध्ये निराधार महिला आश्रमातील मुलींना जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याची आणि त्यांना ढकलण्यात आल्यानंतर त्या मुलींना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे। लोकशाही मराठीनं हा सगळा व्हिडिओ समोर आणलेला आहे। हा सगळा प्रकार लोकशाही मराठीनं महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे। आता महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत की नाही यावर मात्र मोठा गंभीर प्रश्न उभा राहिलाय। यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश झालेला आहे आणि विशेष म्हणजे निराधार मुलींकडनं जे आहे ते सेक्स वर्करचं काम करण्यात येत होतं। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार। सर, कसं बघता, खूप धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सेक्स स्कॅन्डल ते पण निराधार मुलींकडनं करण्यात येत होतं। या निराधार मुलींना वाईट वृत्ती करायला लावून, काम करायला लावून जर त्यांचं शोषण होत असेल तर अशा व्यक्तींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। फक्त SIT स्थापन करा आणि SIT सरकार बनू नका। मागच्या 2 वर्षामध्ये 2 डझन SIT स्थापन केल्या। काय झालं? प्रत्येक गोष्टीला गणपत गायकवाडांनी गोळीबार केली, दे SIT, अमुक झाला कर SIT। उपयोग काय SIT करून? काय SIT सरकार आहे काय? महायुती सरकार म्हणून तुमचं काम हे केवळ SIT स्थापन करून नाही, त्याच्या खोलवर जाऊन गुन्हेगारावर वचक बसेल अशा पद्धतीची कारवाई साताऱ्याच्या घटनेमध्ये व्हावी आणि ती तातडीनं व्हावी। व्हिडिओ राजेशसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।